हॅलो. बोला ना, बोला बोला. बोला मामाजी, बोला. हॅलो. पोहोचलो म्हणलं, पोहोचलो. हो, आता इथं गाड्या उभ्या केल्या आहे ना. एका इथं आता रेस्टॉरंट आहे. हो, इथं रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेत ते. तर म्हटलं सगळं ऐकलं मी द्यायचं. हो, तू या शक 100% बरोबर निघाला भाऊ. लुटेरी हे बा दुल्हनचंच प्रकरण आहे. तू म्हणे ना घडलं होतं एका ठिकाणी, बस तेच तेच त्याचीच कॉपी झालेली आहे. म्हणून म्हणलं आता पुढे काय करावं लागते. हो, इथपर्यंत तर पोहोचलो मी आता. आणि आता ते दुसरा बकरा शोधायच्या फिक्रीत आहे. म्हणून म्हणलं आता करू काय. असं हो का, पोहोचले ना तिथं? हो ना, तेच म्हटलं कुठं ना कुठं थांबणारच होते ते. बरं, आता एक काम करा तुम्ही. मी सांगतो तसं. हो, जिथं ते जेवायला बसले असतील त्याच्या बाजून जाऊन जेवायला बसा. तिथं मी फोन लावतो तुम्हाला, बरोबर काय बोलायचं काय नाही का. ते म्हणजे असं म्हणा की तुम्हीच त्याची बकरा आणि मी समजा तुमचा भाचा हो. असं समजा तुम्ही. तर म्हणा भाच्याले काही पोरगी सापडून नाही राहिली म्हणा बा. असं तसं फोनवर जरासं गोष्टी करू आपण. का हो मामा, पाहणार राजा माझ्यासाठी पोरगी. असं तसं मी बरोबर बोलतो. आणि तुम्ही बाकीची फिल्डिंग लावून टाका. आपल्या घरापर्यंत त्याला पोचवा, आपल्या बंगल्यावर. एक नंबर पोरगा आहे म्हणा बा, असा आहे तसा आहे. बरोबर हिशोबाने तुम्ही काय सांगायचं ते सांगा. आणि त्याला आपल्या बंगल्यावर घेऊन या. इथं यायला सगळ्याला जमा करणं आहे आपल्याला. तसं करावं लागेल ते नाही का. हो, काहून की हे कसं एखादा मला पुरी टोळीच आपल्याला पकडणं आहे का नाही. पण मी काय म्हणतो, त्या बंगल्यावर आणलं की जरा घोर होईल ना आपल्याला. हो, ते बंगल्यावर नाव नलू लिहिलेलं आहे ना, नलू. मग ते कसं काय म्हणलं, मग ते वैयक्तिक नाही, नलू कोण होय बा. हो, ते अडचण येईल आता तिथं. हो, तर तुम्ही एक काम करा. त्यानं म्हणा पोराचं नाव काय विचारलं तर नागेश सांगा. नागेश. एन म्हणजे नागेश. ए म्हणजे अजाबराव. बापाचं नाव अजाबराव आहे म्हणा. आणि LU जे आहे ते लुकलुके. आडनाव लुकलुके आहे म्हणा पोराचं. नागेश अजाबराव लुकलुके. असं मग भाच्याचं नाव सांगा तुमच्या. बस करून टाका कार्यक्रम पुढचा. बरं, पाहतो आता काय कसं कसं होते. हो, ठीक आहे, जातो अंदर मी. बसले असतील ते बहुतेक. हो, चला ठीक आहे, धन्यवाद, ठेवतो मग. ठीक आहे ना, मग मी पोचतोच 1-1.5 घंट्यात तिथं. तुम्ही तोपर्यंत लाईन लावून देता, बरोबर आपल्या बंगल्यापर्यंत आणा त्याला कोणत्या हालतीत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला ओळखलंच नाही ते ना, म्हणजे तुम्हाला पायनीत आहे का ते. कारण की 2 दिवस गावात होते, तुम्हाला पाहायला गेलं का त्यानं. नाही नाही नाही, आपला संपर्कच नाही आला त्याच्याशी. आणि मी शक्यतोवर दिसलोच नाही त्याला. हो, मला ते पहिल्याच दिवशी डाऊट आला. आणि तुला सांगितलं मी असं साहेब आपल्या गावात चालू. तर तो मला सांगितलं असं असं. तर मी त्याला भेटलोही नाही, लग्नातही गेलो नाही, बाहेरच रवाना झालो. हो, मला त्यानं अजिबात पाहिलेलंच नाही. वजर तर कुठं जर दिसलो असं ना तर कदाचित तर दिसलो असं. बाकी माया त्याच्याशी बोलताल नाही, संपर्क नाही, काही नाही. चला मग काही हरकत नाही, मग अडचण नाही येत आपल्याला काही. जा मग आता करा मिशन लुटारू दुल्हन. जा. बाकी मोठे साहेब. हो, बाकी माहोल झाला पण नाही का. माहोल बिलकुल. चला आता बाया तिकडे बसले जेवण करायला. हो, आता आपलं इकडे आता ऑर्डर तर दिली बा. आता अर्धा तास लावतीच वाटते याला नाही का. हो, आता बस आता लागणच काय करता नाही. हो, पण बाकी शाही झालं पण काम. इथं जास्त बोलू नका म्हणलं. इथं कसे लोक असतात ना, जरासं विषय बरोबर काढ लागते. हो, तेच म्हणलं. मुके राहा. हो, बाकी दुसऱ्या विषयावर बोला. बढिया, बाकी हो मस्त झालं नाही का. हो ना, चांगलं झालं, चांगलं झालं. काय हॅलो हॅलो. बोल नागेश, बोल बोल. काय म्हणतो रे. काय मामा, काय रे तुमचं भाषावर लक्षच नाही बा. पाहिली का ती पोरगी गिरगी, पाहिली का म्हणलं? डिसेंबर अर्धा गेला ना. पाहतो पाहतो करून राहिले, काही नाही, फोन नाही, फान नाही. पाहुणा नाही उतरू राहिला घरी. आता काही कोणत्या गोष्टी कमी आहे सांगा बा. पहा ना जरा जरा, लावा ना जरा ताकद. हो ना नागेश, गोष्ट अशी आहे आता परिस्थिती लई खराब झाली ना त्याच्या. पोरीस नाही सापडून राहिल्या. पण आता मेळा होते ना, मेळा आहेत नाही का नाही, त्याच्यातनी आपल्याला पुस्तक पब्लिक झालं की त्याच्यात बऱ्याच पोरी सापडतात. हो, मग आपण पाहू ना त्याच्यातनी मेळ बसू ना तुया. आता मेळ बसवता ना काय तर काय, 3 वर्ष झाले ना हेच सांगून राहिले तुम्ही, मेळावा मेळावा मेळावा. काहीच नाही जमत मेळावा ते बी. मग काय तर काय तुम्ही काळजीच नाही करू राहिले बा आता. तुम्ही सांगा तरी बी कोणती कमी नाही बा. आता कोणतं, आता फक्त नोकरी नाही बा, बाकी तर सगळं आहे का नाही आपल्या घरी. हो ना नागेश, मी तर सांगतो ना, मला जर पोरगी असती ना तर मी तुला दिलीच असती. हो, पण आता आपल्याला पोरगी नाही तर आपण काय करा. तरी मी पाहतो ना. हो, यावेळेस मेळ लावतो, यावर्षी हुकून नाही देत तू. यावर्षी लग्न करायचं म्हणजे करायचा. हो, टेन्शन घेऊच नको तू आता. फायदा म्हणलं. हो, बकरा आहे वाटते. हो, बकरा दिसून राहिला. हो, योगच चांगले वाटते आपल्या. हो, आजच फिल्डिंग लागते वाटते आपली आहे. हो, पाहा लागन बरोबर. हो, जा म्हटलं जरा. हो, बसा द्यायच्याजवळ. हो, थोडंसं विषय काढा म्हटलं काहीतरी. बरोबर बरोबर, काढतो ना. लावतो, लाईन लावतो मी. हो, ठीक आहे ठीक आहे. पहा पण मामा जरा असं काळजी ना पाहा जरा. तुम्ही कसं म्हणजे हो हो करता काय आपलं म्हणजे. कुठं पाहतही नाही, विचारतही नाही. हो, कुठं जाता येता तुम्ही लोकांच्या सोयरी का करता. आणि भाच्याची सोयरी नाही होऊन राहिली. ठीक आहे, पाहा आता. हो, माणूस तर कटायला आता. हो, ठीक आहे, ठेवतो.
नाही यंदा काही हो मामा बिलकुल हे पा भाच्याला पोरगी पाहून देईन म्हणजे ती हो. आता मी इथं कार्यक्रमाला आलेलो हो, इथं साक्षगंध आहे ना आजचं आपल्या नातेवाईकाची इथं तिथे काही पुरी आल्या असती ना 4 वाजता जा तुम्ही तिथं तर पाहतो ना एखादं हो एखादं स्थळ हो शोधतो मी चायतच राहतो हो ठीक आहे ठीक आहे ठेव मग आता ठेव हो. इथं आता मी जेवण करून राहिलो धाब्यावर थोडंसं कसं आता हो भूक लागली ना आता तिथचा स्वयंपाक होईन काही 3 वाजता जेवाले हो. मी आलं जाऊ द्या बा इकडे जेवा थोडं म्हणून इथं आलो होतो हो ठीक आहे ठेवतो मग. छोटे साहेब फासा टाका म्हणलं बरोबर वातावरण तयार करा तुम्ही बोला बरोबर मी जातो मग त्याच्यापाशी. नाही नाही आपल्या लय लवकर लक्षात आलं ते हो. नाही तर आपली पोरगी सांगतो ना फसली होती मग आपण फसलो होतो पूर्ण. मग फसवलं होतं पोरावाल्यानं आपल्याला. काय मोठं कठीण काम आहे आजकाल बा लय पाहा लागते. बरोबर आहे बरोबर नाही का आपल्यावर फासा टाकते ते आता नाही का. अरे का काय झालं म्हणलं साहेब काय झाली फसवणूक कोणत्या पोरानं फसवणूक केली बा. अरे काय सांगता काकाजी हो सांगा म्हणलं तुम्ही त्याला सांगा म्हणा काय परिस्थिती झाली बसा ना तुम्ही त्याच्याजवळ सांगा ना त्याला काय लोक कोणत्या म्हणजे स्तरावर पोहोचले बा सांगा त्याला. अरे काय काकाजी सांगता राजा तुम्हाला हो काही गोष्टी सांगता येत नाही ना शेवटी आता आपले बोटं चपेल असते हो. आता आमची साडी आहे साडी तर तिच्या लग्नासाठी म्हणजे आदर्श विवाहच करणार होतो आम्ही आज साक्षगंधन ते एका ठिकाणी गेलो होतो तर आता आम्ही तिथून ते लग्न मोडून आलो हो. कारण की काय झालं मोठी म्हणजे लस लबाड्या काम झालं आजकाल. अच्छा अच्छा हो तुम्ही आता गाडीतून उतरले तर तरी म्हणलं बा हे नवरीन दिसून राहिली कपडे नवरीन सारखेच घातलेले आहे हो. काय झालं बा हो मला जरा डाऊटच वाटे हो आतमध्ये बसेल आहेत ना तेच तेच ना. बस 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 तेच 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 आम्ही कंपनी ते आतमध्ये जेवून राहिले आम्ही ते जेवून राहिलो हो. तिथून आम्ही लात मारून आलो म्हणलं त्याला हो त्याला सुनावली लगायची रिपोर्ट घालणार होतो आम्ही हो. हरामखोरानं आधार कार्डवर खोटी जन्मतारीख केली होती पोराची वय पोराचं 41 आणि त्याच्यावर केलं होतं त्यानं 31 फसलो होतो आम्ही. ते तर एकानं आम्हाला येऊन सांगितलं असं साहेब म्हणे म्हणून वाचलो आम्ही हो. शेवटी आम्ही गाड्या काढल्या निघालो हो. आता शेवटी भूक लागली म्हणून इथं जेवायला थांबलो. बापाले का म्हणजे लयच राजा कलाकार लोक झाले समजा म्हणजे पोरानं आधार कार्डवर जन्मतारीख बदलली नाही असं असं नाही. पण बरं झालं राजा तुम्हाला ते कोण सांगायला आला ते तर कुठची घटना आहे समजा हे कुठून म्हणजे आले कुठून म्हणलं तुम्ही. आता काय वाचलो आपण शेवटी हो. बरं झालं त्याच्या सोबत्यानं सांगितलं याचं असं असं प्रकरण आहे म्हणे 4 वर्ष झालं लग्न होऊन राहिलं 41 वय आहे म्हणे आधार कार्डवर चेंज केलं म्हणे यानं तरी आम्ही त्याला म्हणलं तुझी टीसी दाखव बा तुझे बाकीचे कागद दाखव सापडला हातातनी हो. 2 दिल्या त्याला 2 चपलीनं मारलं त्याले आणि बस निघालो मग तिथून हो. मग काय करता शेवटी आता आता इथं आता जेवण करतो माणूस असा म्हणजे एकदम म्हणजे परेशान झाला. तेच गोष्ट चालू होती आत्ता भाच्याचा फोन आला मला नागेशचा हो. काहीच कोणत्याच गोष्टी कमी नाही हो. बंगला आहे 2 करोडचा तर बंगला आहे त्याचा हो. गाडी 4 व्हीलर सगळं सगळं आहे त्याच्यापाशी हो. फक्त कसं नोकरी नाही दिले शेती नाही त्याच्याजवळ हो. शेती नाही हे बापदाद्याची ते त्याचे बाबा नोकरीमध्ये होते हो. ते आई बाबा राहिले नाही समजा त्याचा पैसा भरपूर भेटला त्याले आणि मग त्यानं बंगला आहे ते सगळं बांधलं आबजी आहे त्याले हो. पण लगाची पोरगीच नाही भेटून राहिली हो. शेती नाही म्हणते आता शेती आता घ्यायला आता कोण करावं ती हो असं आहे ते हो. म्हणून म्हणलं जरासं असं मिळतं पहा मग आपला जर बसत असेल तर. आला आता नाही का आला आला जागेवर. अरे पण मी म्हणतो मग ते पोरगं करते काय मग मग रिकामा शिंडे का. अरे काय सांगा तुम्हाला आता पोलीस भरतीत जमते त्याचं हो. मागच्या वेळी एका मार्गाने गेलं ते मग ते त्याची तयारी करून राहिलं पण आता लोक थोडी थांबायला तयार आहे लोक म्हणते आम्हाला लागलेलं पोरगं पाहिजे हो. आणि एक तर शेती नसल्याने प्रॉब्लेम आला आता काय करावं आता हो ना. पहा मग तुमचं आमचं जर जमत असेल तर का जा योग याची तर कुठे येते नाही का. बरं 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 आमच्या कसं सासरेबाला विचारू द्या हो. बाजून बसलेलं आहे का नाही हो. त्याला जर ऐकू येत नाही जास्त त्याला सांगतो मी असंच आहे म्हणतो हो. जर जमलं तर मग कसं आता तुम्ही पोरगी तर पाहिली का म्हणलं. मुलगी गिलगी पाहिली जोड्या जोडा होती उंची गिंची बरोबर दिसली पाहिली नाही मी पाहिली हो. गाडीतून उतरले का नाही तेव्हा मी तुमच्या मागं झालो हो. तर हाय गे तसा योग म्हणजे येण्यासारखा आहे का फक्त तुमच्यावर आहे बा आता ते हो. एक तर तुम्ही पहिले पाहून घ्या हो. मी तुम्हाला नेतो बंगला दाखवतो घर दाखवतो पोरगं दाखवतो नंतर तुम्ही डिसिजन घ्या. जमला आता नाही का हो. चांगला मोठा बकरा दिसून आला तर बरं बरं बरं. पण ते कसं झालं हो. आता म्हणजे पोरीची काही जास्त परिस्थिती नाही हो. लग्नाचा खर्च म्हणा हे बाकीचं ते तुम्हाला करावं लागेल बा ते कसं आधी सांगितलेलं बरं तुम्हाला नाही तर मग कसं तुम्ही म्हणसान ना हे हुंडा पाहिजे ते पाहिजे आमच्याकडं काहीच नाही. नाही अरे बाबा हुंडा कोण मागून राहिलं का जेलात जाणार का आम्हाला हो. पोराला पोरगी भेटली तरी बस झालं बस बाकी काही घेणं देणं नाही आम्हाला. पहा ना मग लावा मेळ चालसन चला आता मी इकडे साक्षगंधाला जातही नाही बा या साक्षगंधामध्ये पोरगी पाहणार होतो एखादी नाही तर मग पाहून घेऊ मग चालसन तर आजच जाऊ घरी आहे त्या आज पाय तुम्ही विचारपूस करतो त्याला सांगतो ना म्हणजे कसं मा घरचीला सांगतो आणि मा साडीला सांगतो मग जर समजा मेळ आला तर सगळे जण आपण मग चालले जाऊ मग तुम्ही आमच्या गाडी चालले या मग बस झालं ना मग हे पा आपण हे जेवण करू आणि सोबतच चालले जाऊ जाऊ दे तिकडे आपल्याला काय आपल्याला महत्त्वाचं म्हणजे भाच्याचं लग्न होणं. बरं ठीक आहे मग मी येतो त्याला भेटून बायला हो. त्याला समजावून सांगतो असंच आहे बा मग कसे जेवले की चालले जाऊ हो. ठीक आहे हे तुम्ही बरोबरच नाही करणार तुम्ही बिल द्यायलाच नव्हतं पाहिजे मी आता सगळं बिल द्यायला तयार होतो तुम्ही माझ्या हातात धरी राजू काय असं असते का अरे शेवटी बा सांगतो ना आता आम्ही मुलाकडचे तू मुलीकडचे बरं जाऊ द्या आता काय आता तुम्ही ऐकलंच नाही इलाज नाही. तेच तर स्टाईल आहे आमची आवळा देऊन कसा कोवळा काढतो समजून तुला उद्या केवढ्याचं जेवण पाळतो पाहिजे तू आता तुझ्या भाचा बिन तू बी पुरे कोमातच. नाही 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 त्याचा काय विषय आहे हो. अशा गोष्टी तर चालतेच हे काय मोठं बिलाची काय विषय आहे का. असे तर आम्ही किती लोक आले असं जीव घातलं नाही. बरं आता मी काय म्हणतो आता काय किती दूर आहे अंतर किती आहे समजा आपल्याला जायचं किती कुठं समजा
आता कसं आहे, अंतर आहे आपलं 200 किलोमीटर आहे रे जो. हो, कसं मी इकडे आलो होतो साक्षगंधाले, तर आपलं गाव आहे तिकडे समजा. तर तुम्ही त्याची काही काळजी करू नका. डिझेलचं मी पेट्रोल पाणी जे काय लागल हो ते मीच देतो. अरे भाऊ म्हणलं, डिझेल गिझेलचं सांगू नका आम्हाला तुम्ही. मी पोरीचा बाप हो म्हणलं, मी सगळं समजतो, मला समजते सगळं. हा, लोक बा 4 देते आणि 12 काढते. तर माय म्हणणं आहे, डिझेल मीच भरतो सगळं. फक्त जर पोरगा चांगला असेल भाचा तुमचा, तर मग काही गोष्ट करायला पुरते. हा, नाही तर आत्ताच सांगून द्या, काही खोट्या गोष्टी नाही ना काही याच्यात. काय कोणाचे हेच तर खोटे आहेत. अरे नाही 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 नाही, अरे खोट्या गोष्टी काय सांगणार आहो? आता प्रत्यक्ष तुम्ही जीवनच राहिले का नाही? तुमच्या डोळ्यानं पहा ना बा, डोळ्यानं पहा पोरगं कसं आहे, घर कसं आहे, दार कसं आहे. नाही काकाजी, तसं नाही हो. आजचीच गोष्ट म्हटलं सांगितली ना तुम्हाला त्यांनी, खोटे साहेबांनी. कारण की म्हणलं आजच आमची फसवणूक झालेली आहे आणि अजून विनाकारण असं व्हायला नको. हो हो हो, सांगितलं ना ते काय आधार कार्डवर ते जन्मतारीख बदलली म्हणजे पुराणपूरच्या. असं असं हो. नाही नाही, आपलं तसं काहीच नाही आहे. तुम्ही चौकशी करा तारीख. जास्त वयाचा पोरगा नाही. एक नंबर काम आहे. हो, चला तुम्ही आता. आता तुमच्याच गाडीने या लागते मला. पण तरी मी डिझेल मी टाकीन भाऊ, सांगू राहिलो आता पेट्रोल. हे पहा, तुम्ही काळजी नका करू ना. आम्हीच भरतो. चला फक्त आम्हाला दाखवून द्या घर, आणि बाकी मग पुढचं बोलू ना आपण. चला चला चला, आता पुढे आणतो तुला गेला दादा. चला मग चला. हो चला. हो बाबा, सुटकेस तर सोडूनच नाही राहिला, खोटे नाही. हो, चांगला माल आहे याच्याच नाही. हो चला चला मग, चला चला. आले का? बरं झालं, आता वाटच पाहून राहिलो होतो. रिपोर्ट लिहिणं झालं आपला, सगळं पद्धतशीर लिहिलं. फक्त कोणाचं किती नुकसान झालं तेवढं आता बाकी त्याचा आकडा टाकणं आहे आपल्याला, रिपोर्ट देणं आहे. बाकी मग अजून काही अडचण नाही ना. आत्ताच विचार करा, रिपोर्ट द्यायचा नाही द्यायचा, कसं करायचं काय करायचं. हा हो, आता एक खेप दिला की मग कसं विषय नाही. नाही, रिपोर्ट तर द्यास लागेल ना बा. मग इतका मोठा भूदन कोणच सेन करा. 3 लाख रुपयाचा हार गेला ना मुंगशीरामचा. मग माय म्हणलं दैनाची 1,500 रुपये, मंडपाची मुंगशीरामची 15,000. ते आपला आचारी झारे घेऊन आले राजा, रातभर डोळे फोडले जाईनं. बुंदी काढली, पुऱ्या काढल्या. आणि म्हणलं राजा त्याची पैसे नाही दिले हरामखोरा नालायक कोणाच्यानं. हा हो, पळाले कायची. आणि आता हे संतोषचे 1,50,000 रुपये सोनं आहे. हा, कानातले ते दुकानदाराची 21,000 रुपये आहे. मग हे कोण भरा? म्हणून म्हणलं रिपोर्ट देणार आपल्याला. हो, आता तुम्ही त्या आकडे टाका आणि साहेबाला भेटा. ते तर झालं आता. नाव तर लिहिले आपण, फक्त आकडे टाकणे आपल्या त्याच्यातनी. पण मी काय म्हणतो, तुम्ही जे काय आता समजा किमता सांगून राहिले ते म्हणजे पावत्या गिवत्या पाहिजे बरं. पोलीस स्टेशनमध्ये आता आपण म्हणू बा इतक्याचा अववाज गेलं तर काही बी मनान नसते जमत. तुमच्यावर पावती गिवती आहे ना ते? नाही मुंगशीराम भाऊ, हाराची. आता कुठच्या ना पावती आता नाही का, पण आम्हाला हार सापडलेला आहे ती. आता पावती, आता काय पावती मग बहुतेक मारतील माहीत असेल. हो, मारतील माहीत असेल. इथं नसती येते घरा घरावर कुठे. हो, जाते का हारले का जा. हो ना, पावती म्हणून राहिले. अरे पावतीन घेऊ तिथं पाहतात नंतर. पावतीचं काय असते महत्वाचं? अरे गेला ना हार प्रत्यक्ष. आता काय त्याच्यात आता इतके लोक साक्षीदार आहे, काय पाहिजे पावतीन घेऊ ती. मग आता काय पावती आता असं नसतं, पावती का पाहून जाते का? त्याचा काही विषय नाही आहे. फक्त रिपोर्ट द्या तुम्ही, बाकी पुढचं पुढे पाहून घेऊ. हो, लिहून टाका ते. आणि चला पटकन तिकडे साहेबाला भेटून घेऊ. भेटून घेऊ म्हणजे आता थांबा ना. आता लोक साहेब होते, तुम्ही आत्ता आले, नेमकेच गेलेत ते. मग आपलं बुलेटनं कुठंतरी ते गावातनी काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणे. मला म्हणे या म्हणजे, मला विचारलं काय आले. मी म्हटलं बा रिपोर्ट द्यायचा आहे, आमची माणसं येऊन राहिले. तर म्हणलं येते ते, अर्धा तास थांबा लागते आपल्याला. काय का? बरोबर, ठीक आहे ना, येऊ द्या ना मग, येऊ द्या ना. आपण चहा घेऊ ना तोपर्यंत. मग हो चला चहा घेऊ. हो, तोपर्यंत साहेब येते. पण बिलकुल बा गँग पकडायचीच म्हणा साहेबाला म्हणा बा, कोणती हालती नाही. कारण की ते पोरगी गेली पोहून, तर त्याचं नाही गम, पण आपला फटकाला बसला राजा. हो ना, 3 लाखाचा हार काय लयच झालं. पण चला चला. या बुड्याची काही समजून नाही राहिलं ना. हार याचा होय का त्या मुंगशीराम धुटकेचा होय? हा, काळजी यायला दिसून राहिली. जाऊ दे, चला. हो चला म्हणलं, चहा घेऊन येऊ, पाहू मग. चला. बरं चला मग, आता चहा पाणी घेऊन येऊ नाही का? हो चला मग, चला. हो, देते वाटते मामा लुटेले नाही का? हो चला चला. थांबा म्हणलं. हो, झाबरू कोणाचा फोन आहे? हो, आता यानं कसं काय केलं म्हणलं, लागला वाटते यायला पता नाही का? हो ना, काय सर झाल्यावर आता हो, काय करा आता, पाय तो काय म्हणते तर. हॅलो. अरे काय राजा झाबरू, काय पडलं का रे? माहीत पडलं का म्हणलं? हो ना हो ना, त्याच्याचसाठी फोन लावला मी. हो, तर म्हणलं काय हे कसं काय घडलं म्हणलं तुम्ही. काय हे कुठचे लोक आणले तुम्ही, आणि कसं काय प्रकरण घडलंय? संतोषले म्हणजे झटका बसला म्हणते. हो, आता मला समजलं, इथं तहसीलला आलतो तर समजलं बा असं असं झालं म्हणून. फोन राजा त्यालाच नाही संतोष तर सोडा. आता त्याला पोरगी भेटेल ना. पण आमचा राजा 3 लाखाचा हार गेला. बाकी सामान गेलं किती. हे बा दुकानाचे पैसे नाही दिले हरामखोराने, नालायक कोणानं. मोठा गेम झाला राजा आता. हो ना, काय करा सुचून नाही राहिला आम्हाला आता. हो ना, त्याच्याचसाठी फोन लावला ना तुम्हाला. हो, तर आता तुम्ही काय करा, तिथं पोलीस स्टेशनला जा, रिपोर्ट देऊन द्या, तक्रार दाखल करून द्या. मी पाहतो पुढे काय करायचं ते. रिपोर्टच द्यासाठी आलेलो आम्ही इथं. हो, फक्त साहेब थोडे बाहेर गेले आहे, अर्ध्या तासात त्याच्याजवळ देऊन देतो. बाकी अजून काय करावं लागेल मग? हो, पण नाही भेटेल म्हणलं, हे आपला हार गेलेला आहे ते भेटेल का म्हणलं? नाही नाही, पाहू ना काय होते आता. हो, आहे त्या विचारातच आहो मी जरासा, काय करावं काय नाही. राजा पाय बा तेवढा. फक्त मी काय म्हणतो, आपले तुमचे सासरे बा दिसले नाही का? ते तिकडे कुठं काही म्हणजे गावागावाला गेले कुठं? काय तर ते तिकडे नांदुऱ्याला गेलेत ना. म्हशी पाहतो म्हणे ते, खामगाव बुलढाणा साईड गेलेत. हो, म्हशी पाहासाठी. म्हशी आणायच्या आहे म्हणे आपल्याला, चांगल्यावाल्या दुधाच्या. आता काय सांगा, तिकडे पंढरपूरला जाते का, तिकडे कुठं काय जाते, शनी शिंगणीपूरले, काय सांगा बा.
तिकडे जायला का ते हो ना तेच तर म्हणलं हो बा चौकती दिसल्यासारखं झालं ना गायबच झाला ते असं असं हो का बरं ठीक आहे आण म्हणा बा इकडे लोकांचं राहायचं म्हणा लग्नाचं आणि तू बसला मसाला पा निरा म्हटलं मी माणूस का बरं ठीक आहे जाऊ दे हो पाय म्हणलं तू तरी आता कोशिश कर मग हो आम्ही रिपोर्ट देऊन देतो आले की हो बरं हो ठीक आहे हो चला ओके. चालते ना गाड्या तिथे लागत चालते हो या हो तर हे आहे म्हटलं बंगला आमच्या भाच्याचा हो नागेशचा आणि हे गाडी हो बाजून लागलेली 4 व्हीलर हो बिलकुल एकदम टकाटक काम आहे काहीच पाहायचं काम नाही हो आतमध्ये आलेला आहे तो बसलेला आहे घ्या आता बोलून घ्या भेटून घ्या काय वाटते काय नाही आता एक तर मुलगी सोबतच आहे विशेष नाही हो झालं तर उद्या उरकूनच टाकू. हो पण ते कसं झालं थोडीशी आम्हाला कसं चौकशी करावं लागेल का नाही हा, एखादा मन म्हणजे आता इतका मोठा बंगला आहे गाडी आहे सगळं आहे हा पण तरी 3 वर्ष झालं म्हणता पोराचं लग्न नाही होऊन राहिलं काहीतरी आम्हाला थोडंसं म्हणजे डाऊटही वाटून राहिलं ना हो कसं काय बा असं कसं काय होऊन राहिले. नाही चौकशी तुम्ही सगळीकडे करा चौकशीबद्दल आमच्या आजूबाजू शेजारी आहे सगळं आहे काय शोक नाही पाणी नाही पोरग 1 नंबर आहे हो परीक्षेची आपली तयारी चालू आहे त्याची हो फक्त शेती नाही हो म्हणून आहे हो बाकी काय याच्यात खोट नाही आहे हो पहा तुम्ही विचारपूस करा. हो म्हणा ते सगळं बरोबर आहे तुमचं काकाजी तुमचा भाचा चांगला आहे असं आहे तसं आहे पण हे नलू नाव दिसून राहिलं घरावर हे कसं काय म्हणलं नाव म्हणजे काही समजा प्रेम प्रकरण असं तसं यामुळे जर काही लग्न होत नाही बा असं तर काही नाही ना. अरे तसं नाही ना ते तसं नाही त्यांच्या वडिलांनीच हे नाव दिलं त्याला हो आपला नागेश आहे का नाही हो यन म्हणजे नागेश ए म्हणजे अजाबराव हो त्याच्या बाबाचं नाव अजाबराव होतं आणि आडनाव लुकलुके हो म्हणून लिहू लिहिलेलं आहे तिथं लुकलुके हो असं आहे ते हो नागेश अजाबराव लुकलुके असं आहे ते. अच्छा सांगा आता मग लुकलुके करायचं असतं पुढचं येलिव लिहायचं असतं ना. बरं ठीक आहे चला काही हरकत नाही तरी आपण काही हरकत नाही विचारू मुलाची चौकशी करू त्याला काही प्रश्न विचारू जर योग्य वाटलं आमच्या मुलीला समजा तर मुलीनं हो म्हटलं तर मग आमचा काही विषय नाही तरी म्हटलं मग आपण आता चला आतमध्ये. बिलकुल हो चला म्हणलं या म्हणला हो काही सर म्हणून आपलंच घर समजा या करतो जमा आता तुम्हाला या तुम्ही या हो या. अरे साहेब पहा म्हणलं ते हो कसं आहे कॉपी दिली तुम्हाला हो आमची काय तक्रार आहे काय नाही तर बराच वेळची वाट पाहून राहिलो आता तुमच्या मागे कसे काम आहेत पहा म्हणलं आता काय करायचं पहा तुम्ही. जरासा उशीर झाला बरं ठीक आहे वाचू द्या बा काय नाही का पट्टी माननीय पोलीस अधीक्षक साहेब पोलीस स्टेशन अमकं टमकं विषय आपलं लग्नाळू गँगने फसवणूक केल्याबद्दल आणि तक्रारदार संतोष टुकटुके आणि सीतारामजी पवार मुंशीरामजी ढुटके गजाननराव काळे सरपंच मामा लुटेरे तक्रार करते बापा इतके तक्रारदार आहे का पण आता काय फसवणूकच तेवढेच केली ना त्याने आता त्याला काय करावं हो वाचू द्या पहिले काय ते हो समजून राहिलं थोडं लक्षात येऊन राहिलं तर सदर घटना ही आज सकाळी 10:30 वाजता घडली असून लग्नाळू गँगने मोठ्या शिटाफीने रामपूर येथील संतोष टुकटुके यांच्याशी विवाह करण्याचे मंदिरावर ठरले त्याप्रमाणे 10:30 वाजता सर्व कार्यक्रम आटोपत असताना अचानक नवरीन गायब झाल्याचे समजले आणि तेव्हा लक्षात आले की ते पळून गेले आणि त्यामध्ये खालील तक्रारदारांचे नुकसान झाले त्यांची नावे व रक्कम पुढीलप्रमाणे यामध्ये आहे आपलं संतोषजी टुकटुके जे नवरदेवासाठी म्हणून नाव होते ते 1,50,000 रुपयाचे सोने कानातले पैजण जोडवे व इतर आणि त्याचबरोबर सीतारामजी पवार 1,500 रुपये दळणाचे मुंशीरामजी ढुटके 3,15,000 3 लाखाचा हार आणि 15,000 रुपये मंडपाचे बिल गजाननजी काळे सरपंच 21,000 रुपयाचा किराणा मामा लुटेरे आचारी बिल 5,000 रुपये अशा प्रकारचे रकमा त्यांच्याकडे आमच्या असून ते पडून गेल्यामुळे याचा भूदंड आम्हाला सहन करावा लागत आहे करिता सदर लग्नाळू गँगला त्वरित अटक करण्यात यावी आणि अशा होणाऱ्या फसवणुकीपासून समाजाला सावध करावे करिता सविनय तक्रार सादर. अच्छा आलं लक्षात हो पण तुम्ही बराच वेळ केला उशीर केला हो म्हणजे आता 10:30 वाजताचे पडून गेल्याबरोबर तुम्ही आम्हाला संपर्क साधायला पाहिजे होता हो इतका उशीर काऊन केला तुम्ही. काय करा साहेब आता आम्हाला वाटलं बा आम्हाला त्यानं जिथं पोरगी दाखवली होती एका शेतामध्ये त्याचं घर आहे तर तिथले काय ना ते दुसऱ्याच घर होतं दुसरंच सगळं निघालं त्यामुळे आमचा टाइमपास झाला येण्यात उशीर झाला तर असं वाटलं बा निपटलं तर निपटून द्या बा पण ते काही निपटलं नाही ते पडून गेले मोठी गँग आहे ते तर म्हणलं आमचं आता काय इतकं नुकसान झालं याच्यात आता काय मार्ग निघन का म्हणलं सापडेन का ते पकडायला लागणच ना आता ते आता मी तुमची तक्रार घेतलेली आहे आता मी त्या दिशेनं माझे चक्र फिरवतो मी.
मिनटं फोन आलेला आहे. हो, एक मिनटं. हो, बोलतो मी तुमच्यासोबत. नमस्कार सर, नमस्कार. झाबरगोंडा स्पीकिंग. तर तुम्ही एक काम करा सर आता. आपलं जे लुटारू गँग आहे का, त्याची तक्रार प्राप्त झाली का आपल्याला, समजा रामपूरवाल्याची? हो हो, इंका आता वाचनच चालू आहे माझं. हो, आता बोलूनच राहिलो त्या विषयावर. हो, काय आता मोठं कठीण काम झालं राजा. नाही नाही नाही, काही अडचण नाही. तुम्ही फक्त आता 10 मिनिटात आपल्या बंगल्यावर येऊन टच व्हा. झालं म्हटलं. हो, नेमकेच आता ते आलेले आहे. पाणी वगैरे घेतलं त्यानं. आता पूर्ण लुटारू गँग आपल्या बंगल्यावर बसलेली आहे. आता चहा पाणी झालं त्याचं. आता थोडासा बंगला गिंगला दाखवत त्यांना, आणि तुम्ही लवकरात लवकर येऊन पोहोचा इथं. बाबा, काय बोलून राहिला? हो, तिथं तुझ्या घरी आले का ते? हो हो, ते कसं सापळा रचला आम्ही. हो, सापळा रचलेला आहे. या तुम्ही फक्त, मी सांगतो मग काय आहे. हो, पटकन या फक्त, जास्त उशीर करू नका. 10 मिनिटात पोचा. ज्याची बिल आहे, समजा पैसे पेमेंट, त्याला सोबत आणलं तर फारच चांगलं मग. म्हणजे समोरासमोर कसं टेन्शनचं काम नाही. तिथंच गाडीत टाकले, घेऊन जा मग. बरोबर बरोबर, ठीक आहे ठीक आहे. हो, काही हरकत नाही. हो, ओके ओके. Yes, yes, yes. I can tell Semi, very impressive, very impressed for you because your house and your four-wheeler car. I like it. I like it. Twinkle Semi, because no problem anywhere. हो ना, हो ना. तसं काही बाकी प्रॉब्लेम नाही आणि कोणती अडचण नाही. बघा आता तुम्ही काय होते. तुम्ही आता चहा वगैरे पाणी वगैरे झालं. आता बंगला वगैरे सर्व पाहून घ्या, आणि बाकीचं काही विचारपूस करायचं असेल ते विचारपूस करा. नंतर मग बघू काय करायचं ते. आता आमचे मामाश्री आहेत शांतारामजी, ते सगळं बघतात आता. त्यांच्या हाती आहे सगळं. अरे नाही ना हो, 2 आणि 3 तोळ्याची गोष्टच करू नका तुम्ही. 10 तोळ्याचा हे बा सांगतो ना, 10 तोळ्याचं सोनं करून ठेवलेलं आहे. त्याच्या आईने याच्या लग्नाची पूर्ण सोय लावून गेली ना ती. मग त्याचा जरा समजा समजा ते वारले म्हणा अकस्मात, परंतु सगळी सोय करून गेले ते. हो, फक्त याला आता नोकरीची गरज आहे. तुम्ही फक्त हो म्हणा. हो, 10-15 तोळ्याचं सोनं तर तयारच आहे. अजूनही काही घेऊन टाकू का जा. उद्या लग्नाचं तुम्ही फिटच करा. बरं 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 बरं, बोलतो मी आता. म्हणजे कसं सर्वांची विचारविनिमय करून निर्णय देतो मी. हो, झालं तर उद्याच मग आपण कसं शक्यतो 99% शक्यता आपल्याला उद्याच मग आपण आटपून घेऊ, नाही का. हो, जास्त काही मंडळी बोलू नका. मोजके आपले जे काही लोक असतील ते बोलवा आणि आदर्श विवाह करून टाकू. झालं तर इथंच करू. हार गिर टाकले की झालं मोकळं. हो, महाराज वगैरे आम्हीच सांगतो सगळं. फारच चांगलं ना खोटे साहेब. बाबा तुमच्यासारखं कामच नाही पाहिलं मी. इतकं फॉरेन काम पाहिजे आपल्याला. नाही तर मग आता सांगतो आणि घरी गेल्यावर निरोप देतो. कायचे निरोपण, कायचं काय कटायला माणूस. हो, शेवटी बाबा एक खेपचं बिमोड करून टाका, विषय बंद. अरे का साहेब, मला कोण आहेत ते गाड्या गिड्या दिसून राहिल्या. कोण आलं काय मी अचानकच. काही पाहुणे घेऊन आले का म्हणून आपल्या झाबरूच्या इकडे. कोणी आले का म्हणून. राम राम हो, राम राम म्हणलं. काय ओळख पाय आहे का नाही म्हणलं. का आपलं सीतारामजी पवार बोलतो म्हणलं. सीतारामजी पवार. कोण आहे आपण. कुठं आली इकडे. कोणाला देता म्हणलं जाबू. कुकडे. बाबा, हे बुडा काय आला रे. पुरा धिंगाणा वाजवलाय ना आता. सत्याना हे दुसरा आला किराणा दुकानदार. अरे कोण तुम्ही, कोण म्हणलं. कोण तुम्ही. कोण कोण, मी नाही ओळखत तुम्हाला. तुम्ही कोण. असं असं नाही नाही, ओळखसनच नाही तुम्ही. आता 2-2 फटके बसले की मग बरोबर सांगसान तुम्ही. मंडळी आलेली आहे म्हणलं. मंडळी आली आहे. ते हार गिर ते सगळं म्हणलं मुकाट्यानं. ते सुटकेस ते तुमची लवकरात लवकर बाहेर काढा म्हणलं ते. अजून एक मेंबर कुकडे गेला घरात आहे वाटते बाई, नाही का. चला लवकर 6च्या 6 जण निघा म्हणलं बाहेर तुम्ही आता. चला म्हणलं गाडी आलेली आहे. चला म्हणलं आता सासरवाडी चला म्हणलं तुमच्या. अरे बाबा रे, पुराच गेम केला वाटते बा. पुरी फिल्डिंग लावली वाटते. हिंगा पोलीस आले तर. अरे पण कोण तुम्ही. काय विषय, काय तुमचा संबंध का आमचा. अरे आम्हाला तुमचा पोरगा पसंत नाही ना. पसंत नाही म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं. असं हो का. बरं बरं बरं, चला म्हणलं गाडीत बसा. हो, काय बयान आहे ते घेतो तुमचं. त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला काय कोणतं पोरगं पसंत नाही तुमच्या ना. इथं गाला मारू राहिले तर तुम्ही. चला म्हणलं. चला चला. म्हणलं कसं काय खोटे साहेब, हे काय कसं काय मी काय ऐकून राहिलं म्हणलं. खोटे साहेब काही नाही म्हणलं. हे नाटकं आहे द्यायची. पैशाचं नाटकं करू राहिली. मग काय आम्हाला नाही पसंती पोरगं. सांगतो आम्ही काय सांगायचं ते पोलीस स्टेशनमध्ये. तुम्ही हे बा काळजी नका करू. आपण तिकून आल्यावर पाहू काय. जाणं म्हणलं. नालायक कोणाच्या 2 जांभळा दिले का तुम्ही. सरकार म्हणलं लवकर. मी रामपूरचा हा म्हणलं. शांताराम घनगणे म्हणते म्हणलं मला. लेका हरामखोरा चोट्ट्या वाणाच्या. त्याचे काय घेतलं ते लवकर सुटकेस ते गाडीतली काढ लवकर. ते बाई अंदर तिला आवाज दे. चला लवकर जमा गाडीतनी. साहेब करायला जमा करायला. बाप, म्हणजे तू त्यातलाच आहे का. अरे बाप, तू कसा काय पोचला तिथं. अरे बाप रे, पुरंच फिटवलं रे. लगा लोकायला फसवता का बे हरामखोर. नालायक कोणाची का. चालू लवकर चालू जमा तिकडे. काय कसं काय मस्त वाटलं ना. गमला आता जमलं ना. नान नाही करायचं म्हणलं भाऊ रामपूरचा. तेच म्हणलं कोणती गँग आहे तुमची लग्नाडू. आता मस्त बिलकुल आराम करा. बेसन भाकर येतेच तुम्हाला. ठेचा घिचा मस्त बसकला. चल द्या आता रट्टा तुमचा. चला म्हणलं कधीला पाहिजे करा लागणार ना ते तुमचं ते काय सामान कोणाचं काय गेलं काय नाही. सुटकेस दिले का नाही सुटकेस. दिली ना बाबा, दिली ना म्हणलं. आता काही शिल्लक बोलू नका. जा तुम्ही कामं करा तुमची. या धोत्रेले बाकी आज न उद्या. बाकी तू थांब जरा. लगा पण बाकी बा तुला सांगतो म्हणलं काय घनघणी आहे तुझं ना. म्हणलं तू एवढा सोपा नको समजू आम्हाला.
जाणार म्हणलं टपऱ्या वानाचे का दोन लेका जांभळ फुडी लेका हराम खोरवले का तुमच्या हा नालायक वाना जेव्हा तोंडाला काय बोलायला तोंड रे का रे हराम खोराले का तिथं आम्हाला वावर दाखवलं काय नाही दाखवलं काय हा 3 लाखाचा हार घेऊन चालला होता नाही होता बाबा जायची नाही लेका म्हणलं आम्ही राज्यात मेहनत करा ते हार लेका म्हणलं किती मेहनत कमायला हा चालला म्हणलं हा ते दिला ना म्हणलं हार दिला ना दिलं ना बा सगळं दिलं ना जा ना आता काय दिमाग करून राहिले तुम्ही हा जा म्हणलं जा चाललोच ना मग आता चाललोच तिकडे आपापलं सामान घेणार नाही पण बाकीचे म्हणलं बाकीचे पैसे कुठून देता म्हणलं हो ते 21,000 रुपये किराणा हे ते हा ते आचार्याचे पैशाचं काय म्हणलं हो मी देणार होती मी काल देणार होते दुकानदाराचे ते दुकानदार तुम्ही खाल्लेले कोण मी काल देणार म्हणलं ते आम्ही जे काही सामान चोरून नेलं जे काय आणलं ते सुटकेशीत आहे ते घ्या रवाना व्हा. थांबा ना तुम्ही सर भरून द्या लागतं तुम्हाला इथंच आता जाता भरले को चांगला आता तुमचा रिमांड काढायला लावा तुम्ही त्याले चांगलं बिलकुल असं काढा म्हणतो 3rd डिग्री यायले धुपरच द्या म्हणून चांगलं. तर चला आता मंडळी हा विषय इथंच संपू कारण की आता सिरीज आपली संपलेली आहे निकाल लागलेला आहे आणि म्हणून तुम्हाला एक सांगणं आहे की बा कोणी अशा फसवणुकीला बळी पडू नका आणि आपण सावध राहा सतर्क राहा लग्नाडू गँग काही कोणाला धोका देईन सांगता येत नाही. चला ठीक आहे धन्यवाद उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर जे कोणी सबस्क्राईब करायचे राहिले असेल त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला उत्साह वाढेल जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाले म्हणजे आपल्याला एक चांगला स्टेटस मिळेल म्हणून सर्वांनी सहकार्य करा. धन्यवाद व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद भेटू उद्या 5 वाजता.